नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचे फर्स्ट सेमचे जे प्रॅक्टिकलच्या एक्झाम्स आहेत त्या सुरू होतील आणि त्यासाठी आपण आता ही व्हिडिओजची एक सिरीज आणलेली प्लेलिस्ट ऑल सब्जेक्टचे आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. त्यात त्यात आपण त्या सब्जेक्टचं प्रॅक्टिकलला काय गोष्टी विचारल्या जातात, त्यात त्यात मोस्टली कोणते क्वेश्चन्स विचारले जातात, स्पॉटिंग कसे येतात, हे सर्व डिस्कस करणार आहोत. तर याच सिरीजमध्ये आता आपण पहिला व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत AEC 111 या कोर्सवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता प्रॅक्टिकल एक्झाम म्हटलं की तुम्हाला CGPA तुमचा जर वाढवायचा असेल तर सर्वात भारी पर्याय म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम, कारण ते इंटरनल असतं आणि त्याचे क्वेश्चन्स माहितीच असतात मोस्टली विद्यार्थ्यांना. प्रॅक्टिकल एक्झाम असं आहे की तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाममध्ये जितका CGPA घेऊ शकाल तितका CGPA तुम्ही घेतला पाहिजे, कारण सेमिस्टर एंड एक्झामचे जे पेपर असतात ते युनिव्हर्सिटी ठरवते आणि चेकिंगसुद्धा युनिव्हर्सिटीला होतं. त्यामुळे त्यात तुमचे चान्सेस कमी असतात चांगले मार्क्स स्कोअर करण्याचे. बट प्रॅक्टिकल एक्झाम आपल्या कॉलेज लेवलला असतं, त्यामुळे तुमचे ते मार्क्स वाढू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण AEC या कोर्सबद्दल बघायचं झालं तर हा जो कोर्स आहे हा 0+1 आहे. आता न्यू पासिंग क्रायटेरियानुसार आता 0+1चा म्हणजेच ओन्ली प्रॅक्टिकल जो कोर्स आहे, अशा कोर्सेसची जी प्रॅक्टिकलची एक्झाम असेल ती 50 मार्क्सची असेल. आता आपला पॅटर्न तर आपल्याला माहिती आहे, प्री मिड तुमची झाली असेल या कोर्सची 10 मार्क्सची, मग मिड झाली असेल कॉलेजमध्ये 30 मार्क्सची, त्यानंतर 10 मार्क्सची तुमची पोस्ट मिड किंवा मॅन्युअलला तुमचे 10 मार्क्स. मग आता सेमिस्टर एंडचं जे प्रॅक्टिकलचं जे एक्झाम होणार आहे या कोर्ससाठी, ते एक्झाम असेल 50 मार्क्सचं. तर आता या 50 मार्क्समध्ये तुम्हाला मोस्टली क्वेश्चन्सच विचारले जातील, कारण ह्या कोर्समध्ये स्पॉटिंग देण्यासारखं तसं तर काही नाही. आता आपण जर याची सिलेबस कॉपी बघितली तर यात आता NSSची हिस्ट्री असेल, NSSचे प्रोग्राम्स, NSSच्या ॲक्टिव्हिटीज काय असतात त्या गोष्टींबद्दल माहिती. मग पुढे एक NCCची सुद्धा आहे, तर NCCचं पण सेमच आहे. NCCमध्ये ड्रिल्स आणि ते असतात, तर त्या गोष्टी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, यात आता स्पॉटिंग असण्याचे चान्स तर कमीच आहे. तर यात क्वेश्चन्सच असतील तुम्हाला. तर आता 50 मार्क्सचा पेपर जर म्हटला तर तुम्हाला तुमचे एखाद्या वेळेस 5 मार्क्सला एक क्वेश्चन असेल आणि असे तुम्हाला 8 क्वेश्चन असतील. 40 मार्क्सला आणि 10 मार्क्सला ऑब्जेक्टिव्ह, किंवा 45 मार्क्सला 9 क्वेश्चन असतील आणि 5 मार्क्सला ऑब्जेक्टिव्ह, किंवा कॉलेजने तुमच्याकडनं काही ॲक्टिव्हिटी कंडक्ट करून घेतली असेल, जसं की कॉलेजच्या फील्डवरचे वीड्स तुमच्याकडनं साफ करून घेतले असेल, कॉलेजचं ग्राउंड क्लीन करून घेतलं असेल आणि म्हटले असतील यातच तुमचे AEC या कोर्सचे मार्क्स किंवा NSSचे मार्क्स, असं सुद्धा तुमच्या कॉलेजमध्ये झालं असेल. काही कॉलेजमध्ये पेपर होतील तर त्या पेपर्सचे काही क्वेश्चन्स असतात, ते क्वेश्चन आता तुम्हाला सांगून देईल मी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे काही क्वेश्चन्स तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आता हे क्वेश्चन्स आपण एका कॉलेजच्या स्टुडंट्सकडनं घेतलेले आहेत. तर त्यात आता पहिला क्वेश्चन बघा तुम्ही, व्हॉट इज फंडामेंटल राईट्स अँड ड्युटीज ऑफ यूथ. मग विच आर इश्यूज बिंग फेस्ड बाय यूथ. त्यानंतर पॉईंट्स टू बी कन्सिडर बाय NSS व्हॉलेंटियर्स. अवेअरनेस अबाउट हेल्थ. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ज ऑफ NSS. मग तुम्हाला एक मोस्टली क्वेश्चन विचारला जातो, मोटो ऑफ NSS. तर मोटो ऑफ NSS तर सर्वांनाच माहिती आहे, नॉट मी बट यू. मग त्यात काही डेफिनेशन्स असतील, जसं की व्हॉलेंटिरिझम, यूथ आणि एखादा फुल फॉर्म NYLP. आता यात अजून काही क्वेश्चन्स जर सांगायचे झाले तर तुम्हाला हिस्ट्री ऑफ NSSबद्दल विचारलं जाऊ शकतं. मग NSS प्रोग्राम कंडक्ट कसा करायचा, किंवा कॉलेजनी एक NSS प्रोग्राम कंडक्ट केला होता त्याबद्दल तुम्ही काही लिहू शकता का, म्हणजे रिपोर्ट रायटिंग टाईप एक क्वेश्चन येऊ शकतो. आणि NSSची हिस्ट्री जर आता गव्हर्मेंट कॉलेज असेल तर त्यात अजूनच डिटेलमध्ये विचारलं जाईल. NSSची इंडियन हिस्ट्री काय आहे. मग कम्युनिटी मोबिलायझेशन हे एक एक्सरसाइज नंबर 12मध्ये आहे तुमच्या प्रॅक्टिकलचे जे तुमचं सिलेबस कॉपी आहे त्यातनं मी सांगत आहे हे. आता NCCबद्दल जर सांगायचं झालं तर NCCचे काही क्वेश्चन्स तुम्हाला सांगून देतो. आता सिलेबस कॉपीत हा कोर्स ऑरला आहे, NSS आणि NCC. जर तुम्हाला NCC असेल तर यात काही मी सिलेबस कॉपीमधनंच क्वेश्चन्स 2-3 सांगून देतो तुम्हाला. मग NCCचे ऑब्जेक्टिव्स काय, त्यात त्याचं स्ट्रक्चर कसं असतं. मग ड्रिल्स, तर तुम्हाला आर्म ड्रिल्सबद्दल माहिती देणे, म्हणजे तुम्ही जे मॉक ड्रिल करता एखाद्या डिझास्टर मॅनेजमेंटसाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी, त्याबद्दल माहिती विचारली जाऊ शकते. त्यानंतर मार्चिंगची टेक्निक्स, म्हणजे NCCमध्ये मार्च असतात तर त्या मार्चच्या टेक्निक्स असतात. सॅल्यूट कसं करतात त्या गोष्टींबद्दल विचारलं जाऊ शकतं. मग डिफेन्स, सिव्हिल डिफेन्स म्हणजे इमर्जन्सीच्या वेळेस, डिझास्टर मॅनेजमेंटच्या वेळेस तुम्ही डिफेन्स कशा करता, म्हणजे डिझास्टरच्या वेळेस जे एड्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता त्या सर्व्हिसेस कशा प्रोव्हाइड करायच्या असतात. हेल्थ अँड हायजीनबद्दल काही गोष्टी विचारल्या जाऊ शकतात, जसं की डाएट झालं, डिसिजेसला प्रिव्हेंट कसं करायचं, सेफ ब्लड डोनेशन कसं करायचं, याबद्दल काही छोटे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. मग कल्चरल हेरिटेजबद्दल, ट्रेडिशन्स, कस्टम्स, म्हणजे जसं थोडंसं एक्सटेन्शन डिपार्टमेंटचाच हा थोडा पार्ट आहे. हे काही थोडे क्वेश्चन्स होते विद्यार्थी मित्रांनो या कोर्ससाठी. आता हा कोर्स एकदम सोपा आहे. मोस्टली कॉलेजेसनी या कोर्सचे जे असतील विद्यार्थ्यांना क्वेश्चन्स दिले असतील आणि तेच विद्यार्थी करून जातील आणि त्यांना चांगले मार्क्स मिळतील. साठी कॉलेजने तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या असतील त्या सर्व प्रॉपर करा तुम्ही प्रॅक्टिकलसाठी आणि चांगला एक CGPA स्कोअर करा.